निमित्त मयुरेश मोबाईल शॉपी घेऊन आले आहे मोबाईल व टीव्ही प्रेमींसाठी खास ऑफर। प्रत्येक मोबाईल व टीव्ही खरेदीवर हमखास भेट वस्तू। कोण म्हणतं 1 रुपयामध्ये काही मिळत नाही? आता मोबाईल आणि टीव्ही घ्या फक्त 1 रुपयामध्ये। आमच्याकडे ॲपल, सॅमसंग, विवो, ओप्पो, OnePlus तसेच सर्व नामांकित ब्रँडचे सर्व मॉडेल्स उपलब्ध। आमचा पत्ता मयुरेश मोबाईल शॉपी, नगरपालिकेसमोर, जिजामाता शॉपिंग सेंटर, गाळा क्रमांक 47, पंढरपूर। गोरगरिबांनी व्याजाने पैसे काढून केलेला धंदा आहे, उद्योग व्यवसाय। त्यांना जर तुम्ही इंटिमेशन सकाळी दिली असते तर त्या लोकांनी आज खोके काढून घेतले असते। तुम्ही जर इंटिमेशन न देता जर खोके पाडत असाल, पाडण्यापेक्षा फोडत असाल, म्हणजे कुठला कायदा आणि कुठला न्याय? कमीत कमी 70 ते 80 हजाराचं नुकसान केलंय। आता हे कोण देणार आहे? प्रशासनाला 20-25 मिनिटे वेळ मागितला होता। प्रशासन 20-25 मिनिटं वेळ देऊ शकत नाही। आता आम्ही खायचं का, माल भरायचं का, काय आम्ही करायचं? आता आम्ही काय खायचं? पानसर अजिबात काढले नाही पाहिजे। ती म्हणजे समोर पानसर जर समोर जर असले तर ते दुकानात पाणी येणार नाही। का म्हणलं उचलून न्यायला लागले सगळे? अतिक्रमण नाही, दंडेलशाही आहे। पंढरपुरातलं अतिक्रमण काढलं तर सरसकट काढा, ठराविक लोकांचं काढलं आणि ठराविकचं ठेवलं असं करू नका। नमस्कार, पंढरपूर पेपर्स मध्ये सरचं स्वागत। पंढरपूर नगर परिषद ऍक्शन मोडवर आलेले आहे। वारीपूर्वी ठिकठिकाणी जे अतिक्रमण होतं त्या ठिकाणी काढण्यास सुरुवात झालेली। याबाबत आपल्यासोबत नगरसेवक आहेत, काही दुकानदार आहेत की त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। याबाबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मेंबर नमस्कार। नमस्कार। कारवाई सुरुवात झालेली आहे वारीच्या पूर्वीच। नाही, अतिक्रमण आमचा विरोध नाही। आता माझा जुना वार्ड आहे, आता पलीकडचा वार्ड आहे। सकाळी अतिक्रमण काढत असताना मी आमच्या कर्मचाऱ्यांना विचारलं, तुम्हाला नक्की पाहिजे काय? त्यांनी म्हणले, आम्हाला फक्त फुटपाथ रिकामं करून पाहिजे। मग फुटपाथ रिकामं करून पाहिजे म्हणतात आणि परत बोळामध्ये अतिक्रमणाची गाडी घालायची, लोकांची खोके मोडायचे, म्हणजे हे कुठला न्याय आहे? आता एवढं जे नुकसान केलंय, गोरगरिबांनी व्याजाने पैसे काढून केलेला धंदा आहे, उद्योग व्यवसाय। त्यांना जर तुम्ही इंटिमेशन सकाळी दिली असते तर त्या लोकांनी आज खोके काढून घेतले असते। तुम्ही जर इंटिमेशन न देता जर खोके पाडत असाल, पाडण्यापेक्षा फोडत असाल, म्हणजे हे कुठला कायदा आणि कुठला न्याय? नगरपालिकेकडे तुमची सत्ता, तुमचीच नगराध्यक्ष। नगराध्यक्ष आमच्या जरी असले, आम्ही ताईंना सुद्धा फोनवर बोललो, ताईंना फोनवर भांडलो म्हणलं तरी चालेल। ताईंना सुद्धा पूर्वकल्पना दिली नाही त्यांची। आता मला सांगा, नगरपालिका रात्री 12-1 वाजेपर्यंत चालू असते कार्य। आता त्यांचं काम करायची पद्धत किती वाजता झाली? लोक झोपल्यावर। तुम्ही दिवसा आला असता, 1-2 वाजता नगरपालिकेने गाडी फिरली असती, अलाउन्स केला असता, आम्हाला जर मोराजी कांजी शेजारचा ही रोड रिकामा पाहिजे 4 वाजेपर्यंत। रिकामा जर नाही झाला तर आम्ही त्यावर कायदेशीर कारवाई करून सगळे खोके फोडणार आहे। तर हे लोकांनी खोके ठेवले असते का? तुम्ही अलाउन्स करायला पाहिलं तर रिक्षा फिरवायला पाहिजे ती नगरपालिकेची मार्फत। आज मी सीओ साहेबांना व नगरपालिकेला व प्रशासनाला माझी एक विनंती आहे की तुम्ही कुठलाही रस्ता रिकामा करायचा असेल तर ते सकाळी तिथं तुम्ही रिक्षा किंवा तुमचे टागा फिरवा आणि तिथं स्पीकरवर सांगा की हा रोड आम्हाला रिकामा पाहिजे या टायमिंग पर्यंत। जर रिकामा नाही झाला तर तुम्ही ती खोके मोडा, तोडा, त्याला आम्ही ऑब्जेक्शन घेणार नाही। पण आज कुणालाच कल्पना न देता जर असं नुकसान करा, आता ह्याची भरपाई देणार कोण आहे? प्रशासन देणार आहे का अजून कोण देणार आहे? नगरपालिकेच्या नगराध्यक्षाला कल्पना नाही का ही कारवाई होती? मी आता माझं ताईंशी बोलणं झालं, मी माझ्या कामानिमित्त सूरज पेंडाला फोन केला। सूरज पेंडाला सांगितलं माझं खोकच मोडून टाकलं। आणि म्हणलं कशासाठी? तुझं तर आत बोळात आहे, काहीच कल्पना नाही। मग नोटीस दिली का? नाही। तुम्हाला सांगितलं का सकाळी काढा म्हणून? नाही। मग मोडलं कशासाठी? आले डायरेक्ट 2 JCB लावून मोडून टाकलं। म्हणजे हे तुम्ही नुकसान करणार। वारीच्या नावाखाली जर लोकांचे घर उद्ध्वस्त करत असाल तर काय उपयोग आहे? तुम्हाला जर पाहिजे असेल ना रस्ता रिकामा तर तुम्ही अगोदर सूचना द्या। तुमचं जर नाही ऐकलं तर तुम्ही कारवाई करा। इकडे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत जे फुटपाथ आहे त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण आहे। मी काय म्हणतो प्रशासनाला मी सकाळी विचारलं, नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विचारलं, तुम्हाला नक्की पाहिजे काय? त्यांनी म्हणले, आम्हाला येण्या जाण्यासाठी फुटपाथ रिकामा पाहिजे। मग फुटपाथ कुठलं? छत्रपती चौकापासून जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत फुटपाथ आहे आपला। आता बोळात तर फुटपाथ नाहीत कुठं। आणि मी ठीक आहे, बोळातलंही तुम्ही अतिक्रमण काढा, पण त्यांना पूर्वकल्पना द्या।
तुम्ही सांगा उद्या सकाळपर्यंत जर हे तुमचं निघलं नाही तर आम्ही खोके फोडून टाकणार आहे. त्यातनं जर एखाद्याने ठेवलं तर तुम्ही फोडा, पण त्यांना कल्पना नाही, त्यांना नोटीस नाही, सूचना नाही. त्या लोकांचे खोके मोडून जर तुम्ही उद्ध्वस्त करत असाल, मग ही वारी म्हणजे काय, रडायची वारी आहे का लोकांची? लोक इथं एक एक रुपयानं मिळवलेलं असतंय, व्याजानं पैसे काढून उभा केलेलं असतंय. आता त्या लोकांनी बघायचं कोणाकडे, आणि ही भरपाई देणार कोण आहे? माझं प्रशासनाला एक सवाल आहे. प्रशासनाने कोणालाच विश्वासात नाही घेतलं का? 100% कुणालाच विश्वास घेत. आज जर इथल्या स्थानिक नगरसेवकाला त्यांनी सांगितलं असतं आज तुमच्या वार्डातल्या या रोडला आम्ही कारवाई करत आहोत, त्या स्थानिक नगरसेवकांनी येऊन सांगितलं असतं की ही तुम्ही मोकळं करून घ्या, मला प्रशासनाकडनं निरोप आहे की हा रस्ता त्यांना रिकामा पाहिजे. एकीकडे प्रशासन म्हणतंय की पालकमंत्र्याचे आदेश आहेत की हे सगळं वारीपूर्व सगळं अतिक्रमण निघणं गरजेचं मी आहे. काय म्हणतो 100% अतिक्रमण काढा, पण कधी काढा, तुम्ही लोकांना सूचना द्या, कल्पना द्या. तुम्ही संध्याकाळपर्यंत नाही काढलं तर आमची कायदेशीर कारवाई होईल. तुम्ही लोकांना सूचना देत नाही, इंटिमेशन देत नाही, डायरेक्ट आणता 2-2 बुलडोजर जर त्या लोकांच्या घरावर लावत असाल तर माणूस उबदार येईल का? आज एक एक रुपये कष्टाने मिळवलेले त्या माणसानं उभा केलेला आहे. आज जर ही धडाधडा मोडायला लागलं तर त्याला माझा अतिक्रमणाला विरोध नाही. मी प्रशासनाला अगोदर सांगतो, पोलीस डिपार्टमेंटलाही मी विनंती करतो, आमचा अतिक्रमणाला विरोध नाही, पण काढत असताना त्या लोकांना सूचना द्या. सूचना देऊन जर काढले नाही तर तुम्ही कारवाई करा. नोटीस त्यांनी दिली. अहो नोटीस फक्त मेन रोडच्या स्टेशनवरच्या लोकांना वाटलेले आहे, आतल्या बोळातल्या लोकांना दिलेलं नाही. तुम्ही विचारा प्रशासनाला, तुम्ही आतल्या लोकांना बोळातले दिलेले का नोटीस? आज मी आता इथं माहिती घेतली तर समोरच्या दुकानदारांना नोटीस आहे, पण आता आमच्या इकडचे मित्रांची मग कपिल असू द्या, सूरज असू द्या, यांना विचारलं तुम्हाला नोटीस दिली का? आम्हाला माहिती पण नाही, नोटीस पण नाही, सांगायला पण कोण आलं नाही. आमच्या समोर कारवाई होतीये. किती वर्ष झाले तुमचं दुकान? माझं दुकान 5 वर्ष झालं इथं. ज्या वेळेस पण नगरपालिकेत माझं झेरॉक्सचं दुकान आहे, 1-2 रुपयावर आम्ही कमवतोय. सकाळी इथनं अतिक्रमणवाले गेले, तिथनं जाताना सांगावं की बाबा आम्हाला इथं दुकान काढायचे. त्यावेळेस सुद्धा काल बोलले नाहीत, काल पण गाडी गेली तरी पण काय बोलले नाहीत. अचानक येणार दुकानावर म्हणले आता आम्हाला दुकान तोडायचंय, म्हणले लवकर खाली करा. दुकान कसं 5 मिनिटात खाली करा तुम्ही सांगा? सगळं सामान आम्ही 2-3 रुपयावर कमवतो इथं. 20-25 मिनिटात नुकसान झालंय. माझं कमीत कमी 70 ते 80 हजाराचं नुकसान केलंय. आता हे कोण देणार आहे? तुम्ही आपलं चोऱ्या करून कसं तरी भागवता, तुमचं काळे धंदे करता, तुमचं सगळं चालतं. आम्ही काय करायचं? आमचे 2 नंबरचे धंदे आहेत. प्रशासनाला हा? तुमचं काय? दुकान भाऊच आहे. प्रशासनाला 20-25 मिनिटे वेळ मागितला होता. प्रशासन 20-25 मिनिटं वेळ देऊ शकत नाही. तुम्ही इकडे 2 नंबर धंद्याला पैसे सगळे रात्री करता. बरं ही तुमचं टायमिंग आहे का? लोक झोपल्यावर लोकांच्या घरावर तुम्ही बुलडोजर चालवताय, ह्याची नुकसान भरपाई कोण देणार? नाही नुकसान भरपाई देतं तर सांगा, तुमच्या समोर आम्ही आत्मदान करू. मग एकीकडे तुम्ही रस्त्यावर अतिक्रमण करताय आणि प्रशासनाकडून तुम्ही भरपाई मागताय. ऐका, अतिक्रमणच्या नावाखाली हा गोंधळ आहे. अतिक्रमणच्या टायमाला ज्यावेळेस सांगतात त्यावेळेस आम्ही खोकी काढतो. आम्ही 25 मिनिटाचा वेळ मागितला होता, आम्ही खोकी काढायला तयार होतो, पण तुम्ही डायरेक्ट बुलडोजर घेऊन चालवत असाल तरी कुठला कायदा आहे? बरं चोऱ्या मार तर करत नाही, 2 नंबरचे धंदे तर करत नाही, रोजीरोटी पोट भागवायलाच आम्ही करतोय ना. दुसरं काय करतोय आम्ही? अतिक्रमण करतोय म्हणजे बोळात कसं झालं अतिक्रमण? इतक्या वर्ष वारी भरती कधी तोडलं नाही आणि आज बरं आणलं. तिथनं आता वारकरी चालणार आहे तिथून? इथं जर पुढे बॅरिगेट लावतात, वारकरीतनं काय करणार आहेत? फुटपाथ रिकामं करायचं म्हणून आता बोळात घुसायला लागले. उद्या लोकांचे घर तोडणार नाही. अतिक्रमण मध्ये आता झोपडपट्ट्यांवर जाणार का तुम्ही? लोकांनी आता अतिक्रमण मध्ये झोपडपट्ट्यात तोडणार तुम्ही? तुम्ही सांगायचं आता ही न्याय आहे का? म्हणणं काय? ही न्याय आहे का? फक्त सांगायचं आम्हाला. तोडफोड नाही करायला पाहिजे. आम्हाला जर तुम्ही सांगितलं असतं. काय झालंय? मी आली, माझं खोक्यावर टाकू नका. मी म्हणलं असं, थांबा माझं पोरगा येतंय, मी कामावर आले आता, आणि असं म्हणलं तर ऐकलं नाही. माझ्यावर टाका खोक बुलडोजर असं म्हणलं मी, पण काय ऐकलं नाही, खोक्यावर टाकलंच. आणि मी याजना पैसे काढून खोक्यात माल भरलं होतं. आता काय काय खायचं आम्ही? कोण आलं नाही का? आला पोलीस, आला पोलीस, अडवलं मला, पोलीस धरलं. नगराध्यक्ष वगैरे कोण आलं नाही का? हा? नगराध्यक्ष आलं नाही का? नगराध्यक्ष नाही, कोण नाही, हा. पोलीस धरलं मला. बरं. हा. किती झाले नुकसान? 30,000चं माल भरलं होतं वारीला. काय नोटीस वगैरे काय दिलती का? हा? नोटीस? ते आम्हाला काहीच कळालं नाही. बर. हा, काहीच नाही आम्हाला कळालं. आम्ही कामाला गेलो होतं. तुम्हाला कोणी सांगितलं मग? आम्हाला माझं नातू येऊन सांगितलं कामावर, मग मी आली. आज आता आम्ही खायचं का माल भरायचं का
पाणी दुकानात येत आहे. रस्ता वर झाला आणि ती दुकानाची खोली खाली झाली, त्याच्यामुळे दुकानात पाणी भरतंय. पानसर अजिबात काढले नाही पाहिजे. ती म्हणजे समोर पानसर जर समोर जर असले तर ते दुकानात पाणी येणार नाही. मग वारी काळामध्ये अडचण होणार नाही का? जास्त पुढे घेतलंच नाही ना आपण. जेवढं आवश्यक आहे तेवढंच आपण ते घेतलेलं आहे, पाणी दुकानात येऊ नये म्हणून. जर का ते प्रत्येक आता नवीन गाळे बांधलेले आहेत त्याला सुद्धा पुढे पानसर आहे, म्हणजे दुकानात पाणी येऊ नये म्हणून नवीन शॉपिंग सेंटरला देखील पानसर आहे. तर जास्त असेल तर पुढं एक 10-15 फूट असेल तर काढून घ्या. आमचं पण 10-15 फूट नाही ना, जेवढं आवश्यक आहे तेवढंच आहे. आणि ते बी पानसर कुठं खाली टेकलेलं नाही. काय म्हणणं आहे? का म्हणलं उचलून न्यायला लागले सगळे, अतिक्रमण नाही, दंडेलशाही आहे. एक वेळा तर काय प्रशासन म्हणतंय की आम्ही सगळ्यांना नोटीस पाठवली वारी काळामध्ये. नोटीस पाठवली म्हणजे काय, फरशीवरच्या खुर्च्या उचलून न्यायचे नोटीस आहे. पंढरपुरातलं अतिक्रमण काढलं तर सरसकट काढा. ठराविक लोकांचं काढलं आणि ठराविकचं ठेवलं असं करू नका. वारीमुळं का अतिक्रमण काढते? नाही, वारीमुळे काढलं तर सरसकट सगळ्यांचं काढा. नोटीस आलती का कुठली? हा? नोटीस पूर्वकल्पना वगैरे काय? काय नाही, कुठली नोटीस नाही, कुठली पूर्वकल्पना नाही. काय प्रशासनाला सांगणार? नाही, पूर्वी नोटीस द्या, समज द्या, 5-7 दिवसाची मुदत द्या ना. 5-7 दिवसाची मुदत द्या आणि काढलं तर आखूड पंढरपूरचं सरसकट अतिक्रमण काढा. कित्येक अतिक्रमण असे आहेत कोर्टाचे उचलायचे निकाल झालेले तरी नगरपालिका उचलणार. आमच्या शेजारच बघा, पण कोर्टाचा आदेश आहे अतिक्रमण उचला म्हणून, 7 वर्षात उचललं नाही अजून. मग काढलं तर सरसकट सगळं काढा. आमच्या शेजारचा डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आदेश आहे. HDFC बँकेपाशी ती कोकायची पण काढा ना. डिस्ट्रिक्ट कोर्टाचा आदेश असून काढला नाही ना. आता ही वारीत काय चाललंय? आणि 5-7 दिवस अगोदर नोटीस द्या, पुढच्या माणसाला समज द्या.